पाऊस झालाय मस्त, शेतकरी शिवारात व्यस्त। समाधानकारक पावसामुळे शेतकरी आडसाली लागणीसाठी शिवारात व्यस्त। प्रतिटन ऊसाला एक रकमी रोख 3700 रुपये दर। आश्चर्यचकित झालात ना? होय, हे खरं आहे। मात्र हा दर कोणत्या साखर कारखान्याने शेतकऱ्याला दिलेला नाही, तर तो दर दिलाय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यालाच। तर बातमी अशी आहे की शिरोळ तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या आडसाली ऊसाची लागण करण्याच्या तयारीत आहे। या लागणीसाठी त्याला चांगल्या प्रतीचा, चांगल्या जातीच्या ऊस बियाणांची आवश्यकता आहे। आणि ज्या काही शेतकऱ्यांकडे चांगल्या जातीचा परिपक्व झालेला ऊस आहे, तो त्यांनी ऊस बियाणासाठी म्हणून विक्रीस काढलाय। याचा दर आहे प्रतिटन एक रकमी रोख 3500 ते 3700 रुपयापर्यंत। व्हरायटी व जातीनुसार याचा दर कमी जास्त प्रमाणात आहे। काही शेतकरी रोपवाटिकातील ऊसांची रोपं घेऊन लागण करतात, तर काही शेतकरी ऊसाच्या कांडीने लागण करतात। असे ऊस बियाणे काही शेतकरी मोळीच्या प्रमाणात तर काही टनावर खरेदी करतात। साधारणपणे 12 ते 13 ऊसांच्या एका मोळीला 100 रुपये दर आहे। याप्रमाणे एकरी ऊस लागण करण्यासाठी साधारणपणे 50 ते 55 मोळ्या लागतात, तर टनावर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना लावण करण्यासाठी एकरी 1.5 टन ऊस लागतो। रोपवाटिकामध्ये एक ऊस रोप 2 रुपयाला आहे। व्हरायटीनुसार ऊस रोपांचा दर कमी जास्त आहे। रोप लावण करणाऱ्या शेतकऱ्यांना साधारण एकरी 5 ते 6000 रुपये ऊस रोप लागतात। हे प्रमाण सरीमधील रुंदी व 2 कांडी पेरण्यामधील अंतर यानुसार कमी जास्त होऊ शकतं। ऊसरोप लावण केलेल्या शेतकऱ्यांची ऊस नोंद कारखाना 1 महिना अगोदरची तारीख टाकून घेतो। साखर कारखान्याकडून चांगला उतारा देणाऱ्या जातीचं बियाणं पुरवण्यावर भर देण्यात येतोय। साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये केली जाणारी लागण ही आडसाली लागण म्हटली जाते। सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये केली जाणारी लागण ही पूर्व हंगामी म्हटली जाते। मेच्या अखेरीस व जून मध्ये तालुक्यात दमदार पाऊस झाल्यामुळे शिवारात आडसाली ऊस लागण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। शिवार न्यूज साठी अनिल जासूद।